पश्चिम रेल्वेवरील मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती प्राध्यापकावरती हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे। ओंकार शिंदे असं आरोपीचं नाव आहे। मालाड रेल्वे स्थानकामध्ये उतरत असताना एका 33 वर्षीय प्राध्यापकावरती क्षुल्लक कारणावरून हल्ला करण्यात आला। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। आलोक सिंग असं मृत व्यक्तीचं नाव आहे। ते विलेपार्ले इथल्या NM कॉलेजमध्ये प्रोफेसर होते। दरम्यान फरार झालेल्या हल्लेखोराला पोलिसांनी 12 तासाच्या आत अटक केली। या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे। आलोक सिंग मालाड स्टेशनला उतरत असताना त्यांचा धक्का लागल्यामुळे आलोक सिंग आणि आरोपी ओंकार शिंदे यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला आणि आज रागामधून आरोपी ओंकार शिंदेनं खिशातून धारदार शस्त्र काढून आलोक सिंग यांच्यावरती वार केले आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलीस पुढील तपास करतात। आणि दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती आज पोलिसांनी काय माहिती दिलेली आहे तीही पाहूयात। मालाड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1-2 वरती आलेल्या चर्चगेट बोरोली स्लो लोकलच्या जनरल डब्यामध्ये एक मारामारीची घटना घडलेली होती। मालाडमध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं। त्या भांडणाच्या याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता। त्यानुसार आम्ही आज रोजी सकाळी त्याला पकडण्यासंदर्भात कुरार विलेज आणि मालाड रेल्वे स्टेशन ईस्टला ट्रॅप लावलेला होता। त्या ट्रॅपमध्ये तो आज आम्हाला मिळून आला। आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतलं, त्या चौकशी केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलेली आहे। फिर्यादी जो आय विटनेस आहे ह्या गंभीर गुन्ह्यातला आणि आरोपी याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये हेच निष्पन्न झालेलं आहे की फक्त रेल्वेतून उतरताना म्हणजे मालाडला यातील मयत आणि संशयित या दोघांनाही मालाड रेल्वे स्टेशनला उतरायचं होतं। तर उतरण्याच्या आधी कोण उतरणार आणि परत कोण उतरणार ह्यातून त्यांचा जो काही किरकोळ वाद चालू झाला त्या वादातून ही सदरची घटना घडलेली आहे। चौकशी आता प्राथमिकदृष्ट्या आजच त्याला सकाळीच आपण ताब्यात घेतलेला आहे। हत्याराबाबत आपला तपास चालू आहे। साधारणतः तीक्ष्ण हत्यारानं त्याने केल्यास सांगितले, त्याने ते फेकून दिल्यास सांगतोय। तरी त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत। निष्पन्न झाले की माहिती। आणि प्राध्यापक आलोक सिंग नेमके कोण आहेत त्यांच्याविषयी देखील आपण अधिक माहिती ही ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। प्राध्यापक आलोक सिंग हे गणिताचे प्राध्यापक होते। विलेपार्लेतल्या नरसी मुंजी कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये ते शिकवत होते। 2024 पासून नरसी मुंजी कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते। आलोक सिंग खूप शांत, दयाळू आणि सभ्य होते असं त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे। तर आलोक सिंग कधीच युक्तिवाद वा भांडणामध्ये पडत नसत असं देखील त्यांच्या सहकार्यांनी सांगितलंय। आलोक सिंग खूप साधे आणि कधीच रागवत नसत असं देखील त्यांच्या नातेवाईकांनी आता सांगितलेलं आहे। विलेपार्ले स्टेशनवरून ते बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये बसले। आलोक सिंग यांच्या वडिलांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांसाठीही काम केलेलं आहे। तर आलोक सिंगांचे काकाही प्राध्यापक आहेत। आलोक सिंगांचे 2 वर्षांपूर्वीच लग्न झालेलं होतं आणि मुंबईमध्ये ते पत्नीसोबत राहायचे। तर असे हे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये समोर येत आहेत। त्यामुळे आपण काय करू शकतो, आपल्याला काय करता येईल हे देखील पाहूयात। तर शक्यतो वाद होणार नाही याची काळजी घ्या। वाद झालाच तर नमतं घेऊन शांत व्हा, दुर्लक्ष करा। शब्दाला शब्द दिल्यानं वाद वाढतो, अंदाज घेऊन लगेच थांबा। सहप्रवाशांनी तात्काळ मध्यस्थी करावी, वाद थांबवू शकतो। आक्रमक प्रवाशाबद्दल रेल्वे पोलिसांना लगोलग कल्पना द्या। प्रवास काही मिनिटांचा असतो, आयुष्य अनेक वर्षांचं आहे। वाद वाढत असताना कुटुंबियांचं स्मरण करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।